श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्या सत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वानिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामीचरिता. अत्यादरे श्रवण करिता, सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आनंदी क्षेत्रे, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योग्याभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीते गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती, मौन धरीती किती एक. एक झाले दिगंबर, एक केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन, शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. या वैश्यवी पूर्ण एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुनी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहोनी तयाला, आज्ञाचक्र मेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झालिया काही वेळ. समाधी उतरोनी तात्काळ, नरसिंह सरस्वती धावले स्वामीपदांबुजावरी. मस्तक ठेविले झडकरी, झदगतीत झाले अंतरी. हर्षपोटी न समावे, ओठोनिया करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर असती. रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोगा साधन करायास. केले बहुत सायास, पेरी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आनंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एकेकाळी, अक्कलकोटी पातले. घेतले स्वामी समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहोनी नरसिंह सरस्वतींसी, समर्थ बोलले त्या समयांसी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खूण, यती तात्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एकन बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा असो. तेव्हापासूनी सिद्धी दिली सोडोनी, येवोनी राहिले स्वस्थानी. धर्मकृत्ये बहु केली, यशवंतराव पोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जहाले. ऐसे सच्छिष्य अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार, होऊनी बंड केले ज्याने.
समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेल त्याचे चित्ता दर्शना ते पातला. करी नग्न तलवार घेऊनी आला श्री समोर. घालून ना साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतोन अंतरी खडगे दिधले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जावोनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तकडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थाते आपुले करणी नावळे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून नदी दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच. आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. रहाती अक्कलकोटात राजा श्रीत सरदार. काही कारण झाले संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडोनी दृढ झाले स्वामींचरणी. भजन पूजन निशिदिनी करिता ती आनंदा. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दुष्टीसी मृत्युसमय पातला. पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरिले झळकरी. उभा राहिला काळ दूरी नवलपरी जहाली. दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनोणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्य दाथोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले त्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र तेथे. जयाची लीला अगम्य याती जाते निगमागम. सूर नर वर्णितादी गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तरित. या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मनी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गूढ हा. श्रीरस्तु शुभं भवतु. 19वाध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.